पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। देख पाप किरीटी आश्रम धर्माची राहाटी विधी मार्गा कसवटी जे आपणची होती। भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबरायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा सेवेकरता उपस्थित सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्व मिळून ही चिंतन सेवा करत आहोत। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात। ज्ञानेश्वर महाराजांनी तो गीतेचा उपदेश ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सरळ सोप्या भाषेत सांगितलेला आहे। 9व्या अध्यायाचा आपला विषय सुरू आहे। 9व्या अध्यायातील 20व्या श्लोकाचं चिंतन झालेलं आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला महापुरुषांचं भजन सांगत असताना अशा पद्धतीचं भजन सर्वच लोक का करत नाहीत, तर त्यांच्या अंतःकरणामध्ये असलेली कामनेमुळे भजनाचा नाश होतो। फळाचे हवा हृदय कामा झाला रेगावा तयाच्या घसणी दिवा ज्ञानाचा गेला। ज्ञान हे खूप महत्त्वाचं आहे। ज्ञान जर नसेल ज्ञानेविन नासले म्हणून बुद्धिभेदाशी आले। एकाच्या ठिकाणी अनेकत्वाची कल्पना करायला कारण जर काय असेल तर मनामध्ये असलेल्या कामना निर्माण झाल्या की मनुष्य वेदाचा सुद्धा अर्थ आपल्या मतानुसार लावायला लागतो। भगवान परमात्म्याची प्राप्ती का होत नाही? जे प्राणिया कामी भरू देहाची वरी आदरू मनोनी पडला विसुर आत्मबोधाचा। आवाटली असता बुद्धी विषय सुखची परमावधी। अज्ञानामुळे मी देह आहे असं मानलं जातं आणि मग देहाच्या संबंधी सगळे माझे आणि मग लौकिक विषय भोग परलौकिक विषय भोग त्या विषयाच्या मागे मनुष्य धावत राहतो। संगात संजायते कामा कामात क्रोधोभिजायते क्रोधात हे सगळी परंपरा घ्या। हे काही सामान्य लोक नाहीत। का माझं भजन करत नाहीत लोक? का मला मानत नाहीत? अंतःकरणात असलेल्या अनेक प्रकारच्या कामना। म्हणून भगवान म्हणतात, देख पागा किरीटी, तू किरीटी आहेस, श्रेष्ठ आहेस, जाणणार आहेस, तू जाणू शकतोस, पाहू शकतोस। कारण अर्जुन जो आहे हा स्वर्ग सुखात रमणारा नाही आहे। स्वर्गामध्ये अर्जुन गेले, इंद्राने आपल्या सिंहासनावर अर्जुनाला जागा दिली, अप्सरा नाचत होत्या, अर्जुनाने वर पाहिलं नाही। उर्वशी आल्यानंतर थोडंसं पाहिल्यासारखं केलं। उर्वशीला असं वाटलं की आपल्याला अर्जुनाने पाहिलं त्या अर्थी अर्जुनाची आपल्या संबंधी काही इच्छा आहे। इंद्रदेवालाही असं वाटलं अर्जुनाला आपण खुश केलं पाहिजे, अर्जुन आपलं काम करायला इथे आलेला आहे, आपल्याला विजय प्राप्त करून दिलेला आहे। त्या उर्वशीला पाठवलं। आल्यानंतर उर्वशीला अर्जुनाने नमस्कार केला। आपण माझ्या पूर्वज आहात, मी आपणाला नमस्कार करतो। हे माते आपली काय सेवा करावी? ती म्हणाली, सेवा इथं एकच असते स्वर्गामध्ये, भोग भोगायचे।
अर्जुनाने सांगितलं नाही, मी मृत्यूलोकातून आलेलो आहे, माझ्या दृष्टीने ते पाप आहे, निषिद्ध कर्म आहे. अरे बाबा, पाप आणि पुण्य स्वर्ग मृत्यूलोकात, इथे नाही. कमी झाला जास्त. म्हणून अर्जुनाने त्या ठिकाणी नकार दिला. उर्वशीने सांगितलं, मी तुला शाप देईल. म्हटला शाप परवडेल पण पाप परवडत नाही. म्हणून किरीटी. कारण अर्जुन तिथे गुंतणारा नाही, स्वर्गसुखात गुंतणारा नाही. इंद्रपदाधिक भोग भोग नव्हे ते भवरोग असं म्हणणाऱ्यापैकी अर्जुन आहे. म्हणून देख पागा किरीटी. पण अर्जुनाला भगवान सांगतात असे बरेचसे लोक आहेत की ते या सुखाच्या मागे लागले. मृत्यूलोकातलं सुख सोडलं त्यांनी, पण स्वर्गातल्या सुखाच्या मागे लागणारे काही लोक आहेत. त्यांनाही आत्मज्ञान आहे, देहाला आत्म्याहून वेगळा मानतात, पण देहाला आत्म्याहून नुसतं वेगळं मानून इथलं सुख भोगायचं नाही, पण परलोकातलं सुख भोगायचं. म्हणती संसारी जन्मीजे, यज्ञाधिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. इथलं सुख सोडतात, इथल्या सुखासंबंधी त्यांना वैराग्य आहे, परंतु परलोकातल्या सुखात काय देवाकडे जात असताना हे सगळे प्रतिबंध आहेत. म्हणून वैराग्य पाहिजे. लोकातल्याच भोगाविषयी वैराग्य नको, परलोकातल्या भोगाविषयी पाहिजे. म्हणून आहिकीचे का परलोकीचे भोग पायिक झाले इच्छेचे परी भोगावे हे न रुचे मना माझी म्हटलं. वैराग्याचं लक्षण सांगतात. म्हणून देख, पण असे बरेचसे लोक आहेत भगवान म्हणतात जे आश्रमधर्माची राहाटी विधी मार्गा कसवटी जे आपणाची होती ते काही सामान्य आहेत का? भगवंतांनी त्यांचं वर्णन केलं आहे. हे किरीटी, देख आश्रमधर्माच्या राहाटी जे आपणाची विधी मार्गा कसवटी होती. हे अर्जुना, हे श्रेष्ठ असलेले अर्जुना, आश्रमधर्माचा जो मार्ग आहे, आश्रमधर्माची जी पद्धत आहे, रीत आहे, त्या राहाटीमध्ये जे आपण स्वतः विधी मार्गाची कसवटी म्हणजे परीक्षा जे झालेली आहेत, कसोटी जे झालेले आहेत. तात्पर्य काय आहे? आश्रम धर्माचा जो मार्ग आहे त्या मार्गामध्ये यथायोग्यपणे आचरण करणारे हे असल्यामुळे सगळे लोक यांचं आचरण पाहून आचरण करू शकतात, असं यांचं विधी मार्गाचं आचरण आहे. कसोटी शब्द वापरला आहे. कसोटी कशा करता असते? सोनाराकडे सोनं तपासण्याकरता एक कसोटी असते. एक काळा दगड असतो. सोनार त्या काळ्या दगडावर सोनं घासतो. घासल्याबरोबर सांगतोय पितळ आहे का सोनं आहे. तसं विधीचा मार्ग जो आहे हा अवघड आहे. तसं पाहायला गेलं तर विधी लवकर आपल्याला कळत नाही. न कळे न घडे सर्वथा म्हटलं. विधी मार्ग सूक्ष्म आहे, सूक्ष्म मार्ग आहे. कर्माचा मार्ग सूक्ष्म आहे. किम कर्म किम कर्मेती कवयोप्यत्र मोहिता म्हटलं. कर्म म्हणजे कवन, अकर्मा काय लक्षण ऐसे विचक्षण गुंफवणी ठेले म्हटलं. आणि म्हणून असा जो विधीचा मार्ग आहे, अर्जुनाला भगवान म्हणतात देख पा कीर्ती, आश्रम धर्माचे राहाटे. आश्रम धर्म सांगितलेले आहेत. काही वर्ण धर्म आहेत आणि काही आश्रम धर्म आहेत. आपल्याकडे 4 वर्ण आहेत आणि 4 आश्रम आहेत. 4 वर्ण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, आणि 4 आश्रम ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. व्यक्तिविषयक कर्तव्याची सिद्धी ज्या वैदिक कर्माने होते त्याला आश्रम धर्म म्हणतात, आणि समाजविषयक कर्तव्याची सिद्धी होते त्याला वर्णधर्म म्हणतात. आश्रम धर्म हा व्यक्तिविषयक असतो. उदाहरणार्थ एक व्यक्ती आहे, तो 4 आश्रमातून जातो. पहिला ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम. तर या ठिकाणी आश्रम धर्माचे राहाटी
आश्रम धर्म घ्यायचा असेल तर इथे मला असं वाटतं की आपण गृहस्थ आश्रम घ्यावा लागेल. कारण यज्ञ आगादी जो याचा अधिकार आहे ब्रह्मचार्यापेक्षा, संन्यासापेक्षा आणि वानप्रस्थापेक्षा गृहस्थाला आहे. म्हणून गृहस्थ आश्रमामध्ये हे आधुनिक लोक आहेत आश्रमधर्माच्या राहाटी, जे आपणचे विधी मार्गा कसवटी असती होतात. विधी मार्ग कसा आहे, आश्रमधर्माप्रमाणे कसं वागलं पाहिजे हे जर पाहायचं असेल तर यांच्याकडे पाहून यजन, याजन, अध्ययन, अध्यापन, दान आणि प्रतिग्रह, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. गृहस्थाश्रमामध्ये कशा पद्धतीने वागलं पाहिजे हे जर त्या ठिकाणी पाहायचं असेल तर यांच्याकडे पाहून आश्रमी विचार षटकर्मी सांगितला. ब्रह्मचार्याचे धर्म सांगितले, गृहस्थाचे सांगितले, वानप्रस्थाचे सांगितले आणि संन्यासीचे सांगितले. यामध्ये आता हे याज्ञिकांचं वर्णन चाललं आहे. स्वर्गाची इच्छा मनात ठेवून जे यज्ञ करतात अशा लोकांचं हे वर्णन असल्यामुळे इथे आपल्याला गृहस्थाश्रमी घ्यावे लागतात. पण या आश्रम धर्मामध्ये कशा पद्धतीने गृहस्थाश्रमातली यज्ञकर्म केली पाहिजेत हे जर पाहायचं असेल तर विधी मार्गा कसवटी. विधी मार्ग म्हणजे गृहस्थाश्रमाकरता विधी मार्ग सांगितला आहे. एक प्रवृत्ती मार्ग आहे, एक निवृत्ती मार्ग आहे. विधी ते पाळीत, निषेधाते जाळीत, मज देऊनी. विधी ते पाळीत, निषेधाते गाळीत, मज देऊनी कर्मफळे. हां, विधीचं पालन करतात, हे केलं पाहिजे गृहस्थाश्रमी लोकांनी. पण ते करत असताना कशा पद्धतीने करावं यांच्याकडे बघून हे कसवटी आहेत. इतकं त्यांना ज्ञान आहे, इतकं काटेकोरपणे विधी मार्गाचं ते आचरण करतात. विधी म्हणजे शास्त्राने जे सांगितलं त्याप्रमाणे वागणं. कसा यज्ञ केला पाहिजे, कोणता यज्ञ केला पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, काय प्यायलं पाहिजे, हे सगळं विधीत आलं. कितीतरी ठिकाणी विधीचं वर्णन ज्ञानोबांनी केलं आहे. विधी मार्गाची कसोटी हे झालेले आहेत. आणि कशा पद्धतीने हे विधी करतात, या विधीमध्ये सर्वात महत्त्वाचा विधी आहे तो म्हणजे यजन विधी. यज्ञ करणं. यज्ञ कशा प्रकारे ते करतात, ज्ञानोबराय म्हणतात यजन करिता कौतुके, ती वेदाचा माथा तुके, क्रिया फळेशी उभी ठाके पुढा जया. ऐका काय यज्ञ करतात. यजन करता कौतुके. कौतुके म्हणजे सहज यज्ञ करतात. सहज त्यांनी यज्ञ केला तर ती वेदाचा माथा तुके, वेदसुद्धा त्यांच्या पुढे मान डोलवतात. का मान डोलवतात. वा, जसं आम्ही सांगितले तसाच यज्ञ केला. अगदी त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची न्यूनता नाही. आणि म्हणून वेद प्रसन्न होतात. वेदानुसार यांचा यज्ञ असतो. त्याचा परिणाम असा होतो, क्रिया फळेशी उभी ठाके पुढा जया. क्रिया केल्याबरोबर फळ प्राप्त होतं. यज्ञ करणारे लोक अजूनसुद्धा असे आहेत. आता 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 आपल्याला थोडे यज्ञ पाहायला कमी मिळतात, पण पुराणात वर्णन आहे. त्या दशरथ महाराजांनी कोणता यज्ञ केला. पुत्रकामेष्टी यज्ञ केला. दशरथ महाराजांनी सांगितलं पुत्रकामेष्टी यज्ञ करायचा आहे. मग ऋष्यशृंगाला बोलवलं. शृंगी ऋषीचा मुलगा. असे ऋष्यशृंग होते. ते जिथे जातील त्या ठिकाणी पाऊस पडत असे. वर्णन केले. पाऊसच पडत नव्हता, ते ऋष्यशृंग आला की पाऊस पडला. ते मंत्र म्हणायला लागले. शृंगी ऋषी वशिष्ठ बोलावा, पुत्र काम शुभ यज्ञ करावा. पुत्रकामेष्टी यज्ञ केला. आणि केल्याबरोबर यज्ञ नारायण संतोष पावला. प्रत्यक्ष तो आला कुंडातून. प्रत्यक्ष यज्ञ नारायण भगवान आले कुंडातून.
क्रियाफळेशी उभी ठाके. प्रसाद घेऊन आला. आजही काही लोक असे आहेत की त्यांनी यज्ञ केल्यानंतर पाऊस पडलाच पाहिजे. पाऊस पडण्याचे यज्ञ आहेत. हो, आता काही वर्षापूर्वीची घटना सांगितली जाते. ते खंदारकर महाराज वगैरे त्यांच्या मार्गदर्शनाने यज्ञ केला होता. यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे होते. पाऊस पडला होता असं म्हणतात. म्हणून यजन करिता कौतुके ती वेदाचा माथा तुके, क्रिया फळेशी उभी ठाके पुढा जया. त्यांच्या पुढे सगळ्या यज्ञामध्ये ते सामर्थ्य आहे. ज्या हेतूने यज्ञ केलेला असतो ती क्रिया केल्याबरोबर ते फळ लगेच प्राप्त होतं, लगेच दिसायला लागतं. आयशे दीक्षित जे सोमप, जे आपणच यज्ञाचे स्वरूप, तीही तया पुण्याचे नि नाव पाप जोडिले देखे. ज्ञानोबाराय म्हणतात आयशे अशा प्रकारे दीक्षित आहेत. दीक्षित म्हणजे यजन करणारे, यज्ञाची दीक्षा ज्यांनी घेतलेली आहे असे दीक्षित आहेत. यज्ञ करतात, चांगलं आहे. यज्ञ करणं वाईट आहे का हो? यज्ञ करायला संतांनी सांगितलं आहे, शास्त्रांनी सांगितलं आहे. यज्ञदान तप कर्म पावनानी मनीषिनाम. मनाला पवित्र जर निष्काम केलं यज्ञ दान तप तर चित्तशुद्ध नावाचं फळ देतात. म्हणून करा जप तप अनुष्ठान याग, शास्त्राने हे सगळं सांगितलेलं आहे. तुकोबाराय म्हणतात यज्ञ सांगितलेलं आहे. यज्ञो वै विष्णू म्हटलेलं आहे. न त्याज्यम कार्यमेव तत् म्हटलं आहे. यज्ञदान तपकर्म, यज्ञोदानम तपश्चैव पावनानी मनीषिनाम. म्हणून यज्ञाचा निषेध नाही, परंतु यज्ञ तो कशा करता करतोय. आपण परमार्थ करतोय किंवा धार्मिक क्रिया करतोय, कशा करता करतोय त्याच्यावरून ती श्रेष्ठ आणि कनिष्ठ ठरत असते. साधी परमार्थिक क्रिया असेल पण जर श्रेष्ठ हेतू असेल तर ती श्रेष्ठ होते, आणि खूप मोठी परमार्थिक क्रिया असेल पण हेतू कनिष्ठ असेल त्याला कनिष्ठता प्राप्त होते. म्हणून यजन करिता कौतुके ती वेदाचा माथा तुके, आपलं आयशे दीक्षित जे सोमप, जे आपणच यज्ञाचे स्वरूप, स्वतः यज्ञाचं स्वरूप झालेले आहेत. यज्ञ स्वरूप ते झालेले आहेत, भगवत स्वरूप ते झालेले आहेत. तीही तया पुण्याचे नि नावे पाप जोडिले देखे. ज्ञानोबाराय म्हणतात त्या सगळ्यांनी यज्ञाचं स्वरूप ते झाले, यज्ञरूप झालेले आहेत, यज्ञाची मूर्ती झालेली आहेत. म्हणजे यज्ञ जो आहे त्यांनीच करावा, सगळा विधी त्यांना माहिती आहे. आणि यज्ञ त्यांनी केल्याबरोबर मंत्र म्हटल्याबरोबर त्या मंत्रातल्या ज्या यज्ञातल्या देवता त्या पुढे उभ्या राहतात. यज्ञातल्या देवता यज्ञातलं हवी ग्रहण करण्याकरता पुढे उभे राहतात. म्हणून आयशे दीक्षित जे सोमप, जे आपणची यज्ञाचे स्वरूप, ते यज्ञाचं स्वरूप झाले. यज्ञ पाहायचा असेल तर त्यांच्याकडे पाहावं. त्यांना यज्ञमूर्ती म्हणतात. पण झालं काय, बिघडलं कुठं? एवढे श्रेष्ठ ते असताना सुद्धा भगवान परमात्मा म्हणतात त्यांच्याकडून एक चूक घडली, तीही तया पुण्याचे नि नावे पाप जोडिले देखे. त्यांनी पुण्याच्या नावाने पापच जोडलेलं आहे. पुण्य करायला गेलेले आहेत पण त्यांच्या पदरामध्ये मला असं वाटतं की पुण्य मिळालं नाही, पाप मिळालं. पुण्याचे नि नावे पाप. पाप हा शब्द फलाच्या दृष्टीने योजलेला आहे, यज्ञकर्माच्या दृष्टीने नाही. कारण यज्ञ जो आहे तो पुण्यकर्म आहे. प्रत्येकाने यज्ञ केला पाहिजे. मग पाप का म्हटलं? यज्ञामधून त्यांना जे फल प्राप्त होणार आहे ते चांगलं फल नाही, स्वर्ग प्राप्त होणार आहे. आणि स्वर्ग प्राप्त होणं हे पुण्याचं फल आहे का पापाचं आहे? पुण्याचं आहे, परंतु परमार्थ दृष्टीने पाहिलं तर ते पापच आहे. म्हणून पुण्याचे नि नावे पाप जोडिले देखे.
का त्याला पाप असं म्हटलं? पुढे ज्ञानोबारायांनी सांगितलं, भगवंतांनी सांगितले, मजची माझी असता जेणे मी दुरावे पंडूस होता ते पुण्य ऐसे म्हणतात जीभ न तुटे काय. अरे मी हृदयात असताना माझी प्राप्ती व्हायला पाहिजे, पण माझी प्राप्ती न होता त्यांना स्वर्गाची प्राप्ती झाली, म्हणजे माझ्यापासून ते दुरावले. ज्या गोष्टीमुळे माझ्यापासून ते दुरावले ते पुण्य म्हणताना तुमची जीभ कशी तोडत नाही? परमात्मा हा जीवाचं स्वरूप आहे, जीव परमात्मा स्वरूप आहे आणि परमात्मा आपल्याला जवळ आहे. असं असताना सुद्धा यज्ञासारखं सत्कर्म करून सुद्धा जर परमात्म्याची भेट होत असेल तर त्या यज्ञाला पुण्य कसं म्हणणार? म्हणून पाप असं म्हटलंय तिने, पुण्याचेनी नावे पाप जोडले देखी. बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं आपण पुण्यकर्म करतो, पण ते पाप होतं. बऱ्याच वेळेला लौकिकात दिसतं पाप, ते पुण्य असतं. हेतू बदलला. त्या दक्ष प्रजापतीने यज्ञ केला, सगळ्या देवांना बोलवलं आणि फक्त भगवान शंकरांना बोलवलं नाही. सगळे देव आले. आपल्याला माहिती आहे कशा करता यज्ञ केला होता. दक्ष प्रजापती मुद्दाम भगवान शंकरांना बोलवलं नाही, भगवान शंकरांचा अपमान करण्याकरता बोलवलं नाही. बाहेरून दिसायला दिसतं यज्ञकर्म. बऱ्याच वेळेला लोक पुण्यकर्म करतात, पण त्याच्यात अशी इच्छा असते. एक मनुष्य म्हटला तीर्थयात्रा करून आला, त्याला विचारलं का हो आधी आणि मधीत तीर्थयात्रा कशा काय केल्या? म्हटलं शेजारचा करून आला होता तेव्हापासून सारखं मनात सलत होतं, त्याच्यापेक्षा जास्त करून आलो. कशा करता? त्याला कमी दाखवण्याकरता. परमार्थ हा याच्याकरता नाही. पुण्याचेनी नावे पाप. बाहेरून परमार्थिक क्रिया दिसते, पण ती जर रागद्वेष वाढवत असेल तर, ती जर भोगा करता असेल तर, बाहेरून कीर्तन दिसतंय, बाहेरून भजन दिसतंय, पण मनात भोग असतील तर पाप आहे का पुण्य आहे? भजन ते ओंगळवाने नरका जाणे चुकेना. ते संसाराचे जी साधन नाव भरी दिसे, संसाराचं साधन आहे. म्हणून कधी कधी परमार्थ हा संसार होऊन जातो आणि संसार हा परमार्थ होतो. जयाची भजने भोगासाठी, आशा तिमिरे दृष्टी विषयांत झाले. म्हणून भगवान परमात्मा म्हणतात ती पुण्याचेनी नावे पाप जोडले देके. त्यांनी पुण्य केलं नाही, पापच केले. जे श्रुतीत्रया ते जाणोनी. कसं काय त्याला पाप म्हणता हो? म्हटले जे श्रुतीत्रया ते जाणोनी, शतवरी यज्ञ करुणी, यजिलिया माते चुकोनी स्वर्गवर्ती. श्रुतीत्रया ते जाणून तिने वेदाचं अध्ययन केलं आहे. नुसतं अध्ययन केलं का जाणलं आहे? तर वेदात काय काय जाणलं? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद हे 3 श्रुती आहेत. चांगलं ज्ञान त्यांना आहे. बरं नुसतं ज्ञान केलं का श्रुतीचं? सगळं यज्ञ कसे केले पाहिजेत, यज्ञाने काय होतं, यज्ञाचं फल काय, यज्ञाचं स्वरूप काय, यज्ञामध्ये कशा प्रकारचे विधी, सगळं जाणलं. श्रुतीत्रया ते जाणोनी पुढे काय केलं? शतवरी यज्ञ करुणी, 100 यज्ञ केले. वेदात जसे सांगितले त्याचप्रमाणे 100 यज्ञ केले. पण 100 यज्ञ केल्यानंतर सुद्धा कशा करता केली? परी एकची कुडी करीती, जे स्वर्ग काम मनी धरिती, यज्ञ पुरुषात चुकती भोगता जो. हे देवाची प्राप्ती होण्याकरता केलं का यांनी? खरं तर यज्ञ कशा करता सांगितलाय? देवाच्या प्राप्तीकरता सांगितला. जेवढी काही साधनं वेदाने सांगितली, शास्त्राने सांगितली, याचा अर्थ यज्ञाचा निषेध आहे असं नाही. देवाच्या प्राप्तीकरता सांगितली, पण यांनी देवाची प्राप्ती करून न घेता दुसरीच काहीतरी कामना मनामध्ये ठेवली. जसं मुख्य प्राप्ती सोडून अवांतर प्राप्तीच्या मागेल मनुष्य लागतो. एखादा मनुष्य गावाला निघालाय, गावाला जायच्या अगोदरच एखादं काही दुसरं गाव लागलं, तिथंच रमून बसला. एवढा मोठा एखादा राजा प्राप्त झाला आपल्याला,
आणि त्या राजाला एखादी क्षुल्लक गोष्ट मागावी. राजाची प्राप्ती झाली. राजा म्हणायला लागला, या माझ्या घरी आज. म्हटले, माझं एवढं एवढं काम करा, तेवढं तेवढं काम करा. एक मुलगी होती, एका राजकुमाराबरोबर, राजकुमाराला ती पसंत पडली. राजकुमाराचं तिच्यावर प्रेम, तिचं राजकुमारावर प्रेम. राजकुमार म्हटलं, तुला काय पाहिजे ते सांग. म्हटली, काय नाही, गावातला एक गुंडा आहे, त्याच्यावर माझं लग्न करून दे. कळलं का नाही कळलं? नाही कळलं वाटतं. नाही कळलं. मुलीला राजकुमार भेटला, काय पाहिजे तुला? ते म्हटली, गावातला एक गुंडा आहे, त्याच्यावर माझं लग्न लावून दे. हां, अरे त्या राजकुमार आहे ना, तो सगळं राज्य मिळेल ना तुला. तसं देवाची भक्ती करतोय ना, देवाला म्हटलं तू मला पाहिजे तर सगळं मिळेल ना. पण नको म्हणतो, मला स्वर्गातली अप्सरा पाहिजे, मला अमृत पाहिजे, मला स्वर्गातले भोग पाहिजेत. देवाकडे जाऊन सुद्धा देव न मागता हे सगळं मागणं. जे श्रुतीत्रया ते जाणवणी, शतवरी यज्ञ करून 100 यज्ञ केले, काय सामान्य आहे का? एक यज्ञ करायचं म्हटलं तरी जमत नाही आपल्याला, यज्ञच पाहायला मिळत नाही. यज्ञ करणं सोपं आहे का मला सांगा? यज्ञ पाहायला सुद्धा मिळत नाही आता. अहो ते तुकोबराने म्हणावं लागलं, उचित विधिविधान नकळे न घडे सर्व. आता काय सुरुवात आहे त्याची? अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडे साधन, उचित विधिविधान न कळे आणि म्हणून न घडे. कलियुगामध्ये पण करतात यज्ञ. यज्ञामध्ये त्या संविधा कशा पाहिजेत, वेदी कशी पाहिजे, कोणत्या कोणत्या लाकडाच्या त्या संविधासुद्धा शुद्ध पाहिजेत, त्याच्यात किडामुंगी नको. एक मुंगी पडली होती, त्या एवढं तूप आणलं होतं तिथं साखरे महाराजांच्या आश्रमात. एक मुंगी पडली म्हणली, ओतून द्या सगळं तूप. चालत नाही आता यज्ञाला. 100 किलो तुपात एक पडली तर मुंगी पडली, चालत नाही. असं 100 यज्ञ केले, सगळं नियमानुसार केले. शतवरी यज्ञ करुणी, जे श्रुतीतया ते जाणोनी, यजिलिया माते चुकवणी. आणि मला चुकले. आणि कशाचं वरण केलं? स्वर्गाचं. देव प्राप्त झाला आणि देवाला सांगितलं, मला हे पाहिजे आणि मला ते पाहिजे. भगवंतानी सांगितलं, अरे मागितलं असतं तर मीच तुला दिलो असतं, मला मागायचं होतंस, पण दुसरं मागितलं. कशाप्रमाणे झालंय? जैसे कल्पतरू तळवटी, बैसोनी झोळीये पाडी गाठी, मग निदैव निगे किरीटी दैनच करो. ज्याप्रमाणे हे किरीटी, जैसे निदैव कल्पतरू तळवटी, बैसोनी झोळी गाठी पाडी, मग दैन्यच करू निघे. अभागी पुरुष कल्प वृक्षाच्या खाली बसून भिक्षा मागण्याच्या झोळीला गाठी मारतो आणि नंतर भिक्षा मागण्यास निघतो. अभागी पुरुष, निदैव, निदैवाच्या परिवरी. लोह्या रुतली आती सहसा, परित्यत बैसोनी उपवास करी दरिद्रीची. निदैव, अभागी मनुष्य कोणाला म्हटलं? धन त्याच्या जवळच आहे, पण ज्ञानोबराय म्हणतात निदैवी माणसं आहेत. निदैवी माणसाला जवळ असून मिळणार नाही, इच्छा होणार नाही ऐकायची. कशाप्रमाणे उदाहरण दिलं? जैसे कल्पतरू तळवटी, कल्पतरूच्या झाडाखाली बसला आणि बैसोनी झोळी पाडी गाठी, फाटलेली होती झोळी भिक्षा मागण्याची. कल्पतरूच्या झाडाखाली बसला आणि त्या झोळीला शिवायला लागला गाठी मारून. आणि मग गाठी मारल्यानंतर झोळी शिवली की म्हटलं चला आता भीक मागायला जायचं. बसला कुठं होता?
कल्पतरूच्या झाडाखाली. आता कल्पतरू कोण आहे ते कशाकरता उदाहरण दिलं? तैसे. तैसे म्हणजे कैसे? श्रुतीत्रया ते जाणोनी शतवरी यज्ञ करुणी यजिलिया माते. मी म्हणजे कल्पतरू आहे. परमात्मा हा कल्पतरू आहे. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ती होई पाहिजे, त्या प्रमाण पाहिजे. कल्पतरू खाली देवाला कल्पतरू म्हटलेलं आहे. कल्पतरू का म्हटलंय? अहो भगवान परमात्मा सगळ्यांचा कल्पतरू आहे ना. जे काही कल्पनेत असेल तेही देतो, कल्पनातीत असलेलं स्वतःचं स्वरूप देतो. असा परमात्मा असताना सुद्धा किरीटी कामधेनूचा पडा वरी कल्पतरूचा आहे मांदोडा. कल्पतरू आहे भगवान परमात्मा. भक्त काम कल्प द्रुम म्हटलंय. अहो जे भगवंताला जे जे भक्तांनी मागितलं ते देणार आहे. लौकिकही देणार आहे, परलौकिक देणार आहे, मोक्ष देणार आहे, भक्ती देणार आहे, ज्ञान देणार आहे. असा कल्पतरू मी कुठं आहे? तैसा हृदयामध्ये राम. हां, पण असा कल्पतरू मी असताना सुद्धा जे श्रुतीत्रया ते जाणोनी शतवरी माते यज्ञ करुणी 100 यज्ञ केले. तिने वेदाला जाणलं. कशाकरता? माझी प्राप्ती होण्याकरता हे उपयोगाची साधनं आहेत. पण यजिलिया माते, मला यजनही माझं केलं, माझी प्राप्ती व्हायला पाहिजे. हे सगळं केलं असतं आणि भगवंताच्या करता केलं असतं तर चित्तशुद्धीद्वारे ज्ञान झालं असतं, भगवान भेटले असते. पण एवढं सगळं करून सुद्धा माते चुकून स्वर्गवरती स्वर्गाची इच्छा केली. आणि स्वर्गाची इच्छा केल्यामुळे माझी प्राप्ती त्यांना होत नाही, त्यांना स्वर्गाला जावं लागतं. हे करणं कशासारखं आहे? कल्पतरूच्या झाडाखाली बसून झोळीला गाठी देण्यासारखं आहे. आता इथे कल्पतरूची उपमा कशाला दिलेली आहे आणि झोळीची उपमा कशाला दिलेली आहे? कल्पतरू परमात्मा मी सांगितलं आहे आणि झोळीला गाठी देणं स्वर्ग. बरोबर आहे. स्वर्ग ही झोळी आहे, फाटकी झोळी. त्या फाटक्या झोळीमध्ये भीक मागणे स्वर्गाला जाणं म्हणजे विषयाचं सेवन करणं म्हणजे भीक मागण्यासारखंच आहे. आणि त्या फाटक्या झोळीला गाठी देऊन भीक मागण्यासारखं आहे. तो कल्पतरू खाली बसून सुद्धा निदैवी मनुष्य ज्याप्रमाणे झोळीला गाठी मारतो आणि गाठी मारून भीक मागायला निघतो, तसंच त्या ठिकाणी सगळ्या वेदाचं अध्ययन केलं, 100 यज्ञ केले, माझी प्राप्ती व्हायला पाहिजे. पण माझी प्राप्ती न होता विषय सुखाची इच्छा केली, स्वर्गातल्या भोगाची इच्छा केली, म्हणजे फाटकी झोळी घेऊन भीक मागायला गेले. रांधवणी न सोनोइनिकी करुणी मोले विकी तैसा भोगासाठी अविवेकी धाडिती धर्म. रांधवणी रससोय निकी, चांगलं सुंदर पक्वान्न तयार केली आणि जेव घातलं असतं साधू संतांना तर मोक्षच. पण तिने विकले पदार्थ आणि विकल्यामुळे धर्म विकल्याचा दोष लागला, अन्न विकल्याचा दोष लागला. म्हणून हे जे आहेत हे मला चुकले आणि स्वर्गाचं वर्णन करतात. तैसे क्षतक्रतू यजिले माते की इप्सितताती स्वर्ग सुखाते, इप्सिताती स्वर्ग सुखाते. आता पुण्य की हे निवृत्ते पाप नोहे तैसे शतऋतू माते यजिले की स्वर्ग सुखाते इप्सिताती. आता हे पुण्य निवृत्ते पाप नोहे की 100 यज्ञाच्या द्वारे माझं यजन केलं आणि स्वर्ग सुखाची इच्छा केली. मग आता सांगा, त्यांचं हे पुण्यकर्म, हे पुण्य निवृत्ते पाप नव्हे की? हे पुण्य खरोखर पाप नाही का? का पुण्य?
पाप आहे. का पाप आहे पुढे सांगणार आहेत. कारण 100 यज्ञ त्यांनी केलेले आहेत, फार मोठं पुण्यच केलेलं आहे त्यांनी. यज्ञ हा शास्त्राने सांगितला आहे, संतांनी सांगितलं आहे, यज्ञ केल्यानंतर पुण्य प्राप्त होतं. यज्ञ हे भगवंताचं स्वरूप आहे. पण चुकलं काय? इप्सिताती स्वर्गसुखाते, स्वर्गसुखाची इच्छा केली. येणार आहे पुढे. स्वर्ग सुखाची इच्छा केली, लौकिक सुखाची इच्छा केली, विषय सुखाची इच्छा केली. देवाची इच्छा केली असती तर देवच मिळाला असता. पण देव प्राप्त होऊन देवाकडे विषय सुखाची इच्छा मागणे. मी सांगितलं मगाशी, एवढा मोठा भगवान परमात्मा प्राप्त झाला आणि त्याला सांगितलं मला सुंदर पत्नी पाहिजे, मला सुंदर मुलगा पाहिजे, मला पैसा पाहिजे. म्हणजे राजाकडे चुना मागण्यासारखं आहे. राजाकडे एकदम क्षुल्लक पदार्थ मागण्यासारखा आहे. अरे जो सर्व काही देऊ शकतो. इप्सिताती स्वर्ग सुखाते. आता पुण्य की हे निवृत्ते पाप नो हे. मला सांगा खरोखर हे पुण्य आहे का पाप आहे? पुण्य जर म्हणायचं असेल याला, पुण्य कशाला म्हणतात? जे माझी प्राप्ती करून देतं त्याला पुण्य म्हणायचं, आणि जे माझ्यापासून दूर नेतं त्याला पाप म्हणावं लागतं. पुण्याचं फल आहे सुख आणि पापाचं फल आहे दुःख. याने तुम्हाला सुख मिळालं स्वर्गातलं, पण परिणाम काय? मजची माझी असता मनोनी मजविन पाविजे स्वर्गो. तो अज्ञानाचा पुण्य मार्गो. ज्ञानी तया ते उपसर्गो हानी म्हणते. म्हणून मजविन पाविजे स्वर्गो, माझ्याशिवाय स्वर्गाची प्राप्ती होणं, माझ्याशिवाय स्वर्गाची प्राप्ती, माझी प्राप्ती न होता स्वर्गाची प्राप्ती होणं, हे कोणाचा पुण्यमार्ग आहे? ज्ञानवानांचा पुण्यमार्ग आहे का अज्ञानाचा पुण्यमार्ग आहे? अज्ञानाच्या पुण्याच्या कल्पना वेगवेगळ्या आहेत. अज्ञानाला असं वाटतं मी पुण्य करतोय पण पापच करत असतो. अनेक लोकांना असं वाटतं आम्ही पुण्य करतो पण ते पुण्य नसतं, पाप असतं. दुसऱ्याला दाखवण्याकरता तीर्थयात्रा केली, दुसऱ्याला कमी लेखण्याकरता तीर्थयात्रा केली, मनामध्ये लोभ ठेवून भजन केलं, कीर्तन केलं, दिसायला ते पुण्य दिसतंय. मी एवढं पुण्य करून आम्हाला का सुख मिळालं? अरे पुण्य केलंच नाही, तू सगळं पापच केलंय. शास्त्रात ते सांगितलंय. आणि मग मी एवढं करून मला का नाही मिळालं सुख मिळालं? सुख मिळेलच कसं? ते पुण्य नव्हतंच. तुला वाटत होतं पुण्य, दिसायला लोकांना दिसत होतं पुण्य, पण आतमध्ये शास्त्राच्या दृष्टीने भगवंतापासून तू दूर गेला. जे जे काही भगवंतापासून दूर करणार आहे ते सगळं पाप आहे. देव अंतरे ते पाप. तुकाराम महाराज म्हणतात देव अंतरे ते पाप. देव अंतरला जातो ते सगळं पाप आहे. मग ते भजन असू द्या, नामस्मरण असू द्या, पैसा असू द्या, कीर्ती असू द्या, देवाचा आणि तुमचा अंतर पडत असेल ते पापच आहे. आणि देव भेटत असेल पुण्य. भोगे घडे त्याग, त्यागे अंगा येती भोग, ऐसे उपराटे वर्म, धर्मांगीचा धर्म. देवांतरे ते पाप, कोठे उगवा संकल्प, लाभ विचाराचे पोटे. कधी कधी भोगात त्याग घडतो. खूप भोगी लोक असतात, ते आतून निष्काम झालेले असतात. आपल्याला असं वाटतं ते संसारी आहेत, पण आतून त्यांना कुठंच आसक्ती नसते. आणि कधी कधी जे त्यागी दिसतात त्यांच्या मनात सगळे विषय भरलेले असतात, मनात सगळं भरलेलं असतं. आणि जे भोगलेले असतात, भोगात असतात, ते काही त्यांच्या मनात काहीच नसतं. तुकाराम महाराज म्हणतात भोगे घडे त्याग. त्या भोगाने त्यांचा त्याग घडतो. आणि जे त्यागी आहेत ते म्हणतात आम्हाला लोकांनी मानलं पाहिजे, आम्हाला लोकांनी पैसा दिला पाहिजे, मला हे मिळालं पाहिजे, मला ते मिळालं पाहिजे. त्यागात भोग आला सगळा. ऐसे उपराटे वर्म, हे उपराट वर्म आहे, धर्मांगीचा अधर्म. बाहेरून धर्म दिसतोय, अधर्म होतोय.
काही काही लोकांचा बाहेरून अधर्म दिसतोय, धर्म चाललेला आहे त्यांचा. ते उदाहरण आपण सांगत असतो. एक वेश्या होती आणि त्या वेश्याच्या घरासमोर एका सज्जनाचं घर होतं. त्या सज्जनाच्या घरामध्ये तो देवपूजेला बसला की ते वेशीचं घर दिसायचं. ते पूजा करताना नेमकं त्याचं लक्ष जायचं वेशीच्या घरात कोणतरी गेलं. ते पूजा करता करता इकडं आरती म्हणणं चालू आहे, पण त्याच्या मनात तिकडं काय चाललं असेल असं राहायचं. तो माणूस आत गेला आणि ती वेश्या याला बघायची, देवपूजा करतोय, काय आपलं देह आहे, काय आपलं आयुष्य आहे. आता ह्याच्या घरात कीर्तन चाललं असेल, ह्याच्या घरात तिच्या मनात हे आणि ह्याच्या मनात हे. दोघाचा देह पडला. ते वेश्येला सद्गती मिळाली आणि ह्या सज्जनाला दुर्गती झाली. तो देवाला म्हणायला का, देवा हे असं उलटं कसं काय? मग उलटं नाही म्हणे, तुझ्या देहाने पुण्यकर्म केलं, तुझा देह चंदनाच्या लाकडात लोकांनी जाळला, त्या बाईचा देह अजून तसाच पडला आहे. पण तुझ्या मनात पाप होतं म्हणून दुर्गती, तिच्या मनात पुण्य होतं सद्गती. म्हणून मजविन पावी जे स्वर्ग, तो अज्ञानाचा पुण्य मार्ग. अज्ञानाचा पुण्य मार्ग आहे, अज्ञानी लोकांचा पुण्य मार्ग. अज्ञानी लोक कशालाही पुण्य समजतात. अज्ञानाची भक्ती, इच्छिती संपत्ती, तयाची चित्ती बोधकायचा. ज्ञानी तया ते उपसर्ग हानी म्हणती. ज्ञानी लोक जे आहेत ना, ते ज्ञानी पुरुष याला विघ्न, उपसर्ग म्हणजे प्रतिबंध मानतात किंवा हानी मानतात. ज्ञानाच्या दृष्टीने तो प्रतिबंध आहे, कारण ज्ञानाला माहिती आहे आता देवाकडे आपल्याला जायचं आहे. आणि देवाकडे जात असताना आपल्या मनात स्वर्गाची कामना निर्माण झाली, प्रतिबंध आला. हा अंतराय अवचिता, का ओढवला श्री भगवंता, ऐसा दिवी भोग भोगिता अनुतापी नित्य. मग तिथे गेल्यावर त्याला दुःख होतं. देवा काय चुकलं माझं, मला इकडे यावं लागलं. तुमची प्राप्ती व्हायला पाहिजे होती. तुकाराम महाराज म्हणतात, देवा नको. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. नको देवा, इंद्रपदाधिक भोग, भोग नव्हे तो भवरोग. आम्हाला देवा इंद्रपदाधिक नको, स्वर्ग नको. स्वर्ग भोग तेही न लगती आसार, होती क्षणे जाती, होती जाती क्षणेची नश्वर. येथे हरिसंगी क्रीडू निरंतर, सर्व सुखाचे हा जोडला आगरो. पाठ पाहिजे, त्याच्यासाठी वाचावंच लागेल, पाठच करावं लागेल, वेळ द्यावा लागेल. म्हणून ज्ञानी तया ते उपसर्ग हानी म्हणती. उपसर्ग वाटतो, प्रतिबंध वाटतो, हानी, त्याच्यामध्ये त्यांना हानी वाटते. काय हानी वाटते? स्वर्गाला गेल्यानंतर तिथे भोग भोगायचे, पुण्यक्षय येते. तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती, हानी आहे त्याच्यात. आणि म्हणून ज्ञानी महात्मे त्या ठिकाणी जात नाहीत. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु जोग महाराज की जय.